हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. तर आपण आज बघणार आहे फ्रेंड्स, हाऊ वॉज फर्स्ट डे ऑफ WCD. तर WCD वरून जे पण मुलं आलेले आहेत फर्स्ट डे नंतर, त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांचे काय विचार आहेत, काय चुका केल्या आहेत, थोडंसं डिस्कस करणार आहे. तर जर तुम्ही पेपर दोन्ही शिफ्टचे बघितले तर ओव्हरऑल पेपर फ्रेंड्स इझी टू मीडियम लेवलला पण म्हणू शकता तुम्ही. कारण कसं आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की स्टेटमेंट बेस्ड जो आहे फर्स्ट पेपर जो आहे त्यामध्ये जरा न्यूमरिकल बेस्ड होता, आणि सेकंड शिफ्टचा जो होता पेपर त्यामध्ये थोडा थिअरी बेस्ड होता. थिअरी किंवा मी म्हणतो आपण त्याला म्हणू शकतो स्टेटमेंट बेस्ड. तर त्यामुळं कसा येईल तुमचा सेट सांगणं कठीण आहे. त्यामुळं असं तुम्ही प्रेडिक्ट करू नका. फक्त TCS कसा फिरवणार आहे पेपर्स त्याच्यावर आपण भर देऊ. तर वेटेज तर आपण बघूया. सगळ्यात पहिले की सगळ्या सब्जेक्टला फ्रेंड्स जर तुम्ही बघायला गेलात WCD 2 शिफ्टचा ॲनालिसिस सब्जेक्ट बघायला गेलात तर सर्वे टोटल आफ्टरनून इव्हनिंग पकडा 6 ते 7 क्वेश्चन अराऊंड पडलेले आहे दोन्ही सेटला. ब्रिजला दोन क्वेश्चन्स पडलेले आहेत. एन्व्हायरमेंटला 4 to 6, 2 to 3 क्वेश्चन्स जर इव्हनिंगला बघायला गेलं तर. RCCला 3 to 4 ॲव्हरेज पडलं आहे. SLला तर 3 ते 4 क्वेश्चन्स. बिल्डिंग मटेरियल 5 ते 6. त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स 4 ते 5 किंवा 5 ते 6. तर मेकॅनिक्स 4 ते 5 क्वेश्चन्स. स्वॉम पण 4 to 5. त्यानंतर स्टील पण 3 to 4. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटला पण 3 to 4. त्यानंतर WREमध्ये पण जर बघितलं इरिगेशन हायड्रोलॉजीचं मिळून तर 3च्या आसपास क्वेश्चन्स होते. एस्टिमेटिंग पण 2 ते 3 क्वेश्चन्स बघायला भेटले. त्यानंतर ह्याला पण हायवेला 3 ते 4 आणि सॉईलला जर तुम्ही बघितलं तर 3 ते 4 क्वेश्चन्स. तर जवळपास बऱ्यापैकी सगळ्या सब्जेक्टला हात लावलेला आहे TCSनी. तर असं सांगणं कठीण आहे की कुठला सब्जेक्ट तुम्ही ड्रॉप करा आणि ऑप्शनला टाका. ऑप्शनला टाकण्यासारखं असं खूप काही नाही आहे. बेसिक तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचं करायचं आहे. सर्वेमध्ये पण तुम्हाला सगळ्याच टॉपिकला चेन सर्वेपासून लेवलिंगपर्यंत सगळे करायचे आहेत. ब्रिजेसमध्ये तुम्हाला टाईप्स ऑफ ब्रिजेसवर भर द्यायचा आहे. त्यानंतर लोडिंग्सवर भर द्यायचा आहे. एन्व्हायरमेंटमध्ये पण तुम्हाला परमिसिबल लिमिट्स करायचे आहेत. त्यानंतर अजून जर तुम्ही बघितलं तर एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण म्हणतो BOD COD, तर त्या रिलेटेड गोष्टी बघून जा. त्यानंतर RCCला जर तुम्ही बघायला गेलं तर RCCचा IS 456 नुसार किंवा त्याचे काही सब्जेक्ट जर तुम्ही पहिला सेट बघितला असेल तर न्यूमरिकल पडलं आहे. सेकंड सेटला बऱ्यापैकी स्टेटमेंट बेस पडलेला आहे. तर त्यामुळं तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हाला क्लॉजेस माहीत पाहिजे. एसेमध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. जर तुम्ही बघितलं असाल तर DSDK असेल, DSDK किंवा मग जर तुम्ही म्हणलात तर मुवमेंट डिस्ट्रीब्युशन MDM SDM हे यायला पाहिजे. तुम्हाला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर्स काढता यायला पाहिजे. त्यानंतर फिक्स्ड एंड मुवमेंट्स माहीत पाहिजे. बिल्डिंग मटेरियल जर म्हणलं तर तुम्हाला ह्यामध्ये सिमेंट, कॉन्क्रीट, ब्रिक, टिंबर ह्या तरी गोष्टी ॲटलिस्ट सगळ्या माहीत पाहिजे. फ्लुइड मेकॅनिक्सचा जो पार्ट आहे, त्यानंतर तुमचा जो टर्बाईन्सचा पार्ट आहे, टर्बाईन्स प्लस पंप्स हा पार्ट यायला पाहिजे. फ्लुइड मेकॅनिक्सचा बेसिक पार्ट यायला पाहिजे. मेकॅनिक्समध्ये पण तुम्ही जर बघितलं तर तुमचा जो पार्ट आहे CG MI, त्यानंतर फ्रिक्शन, हे जे चॅप्टर्स आहेत हे तुमचे पार्ट पाहिजे सगळे. सॉममध्ये पण तुमचे जे बऱ्यापैकी डिफ्लेक्शन्सचे व्हॅल्यूज किंवा बेसिक स्ट्रेस स्ट्रेनचे रिलेशनशिप ते पाहिजे तुम्हाला माहिती. स्टीलमध्ये पण सगळ्या टाईपचे वेल्डेड बोल्टेड कनेक्शनचा जो टॉपिक आहे तो नीट करा. आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर CPM पट हे यायला पाहिजे तुम्हाला. CPM पट आणि नाहीतर त्यानंतर लेबर लॉज रिलेटेड काही गोष्टी असतील तर ते बघून जा. आणि त्यानंतर WRE वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग जर तुम्ही बघायला गेलात
तर WREमध्ये पण तुम्हाला इरिगेशनबद्दल वॉटर क्रॉप रिक्वायरमेंट असतील, किंवा जर तुम्ही बघायला गेला तर बेसिक हायड्रोलॉजीचं प्रेसिपिटेशनचा जो पार्ट आहे मी सांगितलेला, एस्टिमेटिंगमध्ये पण युनिट्स ऑफ मेजरमेंट आणि व्हॅल्युएशनचा जो पार्ट आहे व्हॅल्युएशन तो नीट करा. हायवेमध्ये पण जॉमेट्रिक डिझाईन असेल, पेवमेंट डिझाईन असेल तो करा. सॉईलमध्ये पण बेसिक इंडेक्स प्रॉपर्टीज, टाईप्स ऑफ सॉईल्स हे ते नीट करा. आणि जर तुम्ही अजून बघायला गेलं तर सॉईलमध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या, सॉईल फ्लूड हे सगळे टॉपिक, म्हणजे असं नाही आहे की कुठलं तुम्हाला इथं ऑप्शनला टाकता येईल. तर असा पेपर होता जवळपास. पेपर थोडा इझी टू मीडियम होता फ्रेंड्स. बघूया नेक्स्ट शिफ्टचा पेपर कसा राहील. तर ओव्हरऑल ॲनालिसिस बघता तुम्हाला एवढंच सांगू शकतो आता की पेपर थोडा मीडियम लेवलला आहे, स्टेटमेंट बेस्ड आहे. नीट वाचा थेरी, नीट दोन्ही स्टेटमेंट वाचा आणि मगच टिक करा. सिली मिस्टेक व्हायचे चान्सेस खूप आहेत पेपरमध्ये, तर ते अवॉइड करा. बाकी आपण नेक्स्ट उद्याचा दिवस झाला की आपण ॲनालिसिस करू. थँक्यू फॉर वॉचिंग.